हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आता आपण घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि आपल्याला नाक्यावर आल्या आल्या एक भाडं लागलेलं आहे. जे आपण काल फाळके स्मारकला आहे ना, स्वयंपाकाचं सामान घेऊन गेलो होतो आपण. आणि ती जी रिकामी झालेली भांडी ना, ती आता आपल्याला बर्वे केटरर्स सिडको इथं पोचून द्यायची. तर चला जाऊया फाळके स्मारकाला ती भांडी घेऊन येण्यासाठी. तर चला, ओके. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहे आता फाळके स्मारक आहे तिथं जायला. तर हे बघा, हे जे आहे ना पेलिकन पार्क आहे ना, त्याचा मागचा भाग आहे. हे बघा, सर्व हे निलगिरीचे झाड आहे. खूप उंच उंच निलगिरीचे झाडे आहे. आधी मध्ये गार्डन आहे. पावसाने मित्रांनो सर्व खड्डेच खड्डे झाले आहे बघा. सर्व खड्डेच खड्डे झालेले, कारण मे महिन्यापासून पाऊस पडतोय. त्यामुळं गाड्या एकदम हळूहळू घ्याव्या लागतात. खड्ड्यांमुळं खूप सांभाळावं लागतं गाड्यांना. हे बघा, आता आपण आपल्या इथून राईट घ्यायचं आहे. हे बघा, आता आपल्याला इथून लेफ्ट घेऊन आहे ना, सरळ जायचं. हे बघा, गणपती बाप्पा चाले विसर्जनासाठी. गणपती बाप्पा मोरया. हे बघा, हे बाजूला मामा ठाकरे गार्डन आहे. आणि मित्रांनो, आता आपण थोडं पुढं गेलो का बघा, आपल्याला मुंबई आग्रा हायवे लागेल. उड्डाणपूल लागतो बघा, समोर दिसतोय तो. खड्डे खूप आहे, त्यामुळं खूप हळूहळू गाडी घ्यावं लागते. हे बघा, सर्व खड्डेच खड्डे. आणि तो समोर दिसतो ना मित्रांनो, तो उड्डाणपूल आहे बघा. तिथून आपल्याला राईट मारायचं आहे. राईट मारून सरळ पाथर्डी फाट्यावरून जायचं आहे आपल्याला, सरळ सरळ. हे बघा, आपल्याला इथून आता राईट मारायचं आहे या उड्डाणपुलाजवळ. हे बघा मित्रांनो, आता या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे आणि पाथर्डी फाट्यावरून उड्डाणपुला खालून डाव्या बाजूला वळून परत सरळ सर्व्हिस रोडनी सरळ जायचं फाळके स्मारकाजवळ. तर चला या मित्रांनो. हे बघा, इथून हायवेला वरती जाता पण येतं आणि खाली पण येतं. मित्रांनो, हे हायवेच्या त्या साईडला आहे ना, मोठमोठी हॉटेल आहे बघा. मोठमोठी हॉटेल आहे सर्व. आणि या साईडला सुद्धा भरपूर हे सोनाली मटण तर प्रसिद्ध आहे इथलं. आजूबाजूला मोठमोठी हॉटेल आहे. राहण्याची सोय, खाण्याची सर्व सोय. भरपूर हॉटेल आहे नाशिकमध्ये. आणि हा बघा, हा वरती हा हायवे मुंबई आग्रा रोड. हे बघा, सर्व बाजूला आहे ना, सर्व हॉटेल आहे. हॉटेल भरपूर आहे आणि बाकीची शॉपिंग पण आहे बाकीच्या. हे बघा, आता आपल्याला इथून पुलाखाला. हे का मित्रांनो, हा आहे पाथर्डी फाटा. हे बघा, हा संपूर्ण पाथर्डी फाटा. भरपूर वर्दळ असते ना पाथर्डी फाट्यावरती, त्यामुळे थांबावं लागतं सिग्नलमुळं. हे बघा, सिग्नल आपल्याला हिरवा मिळालेला आहे. तर चला,
हा बघा मित्रांनो, इकडे उडान पूल आहे. इकडे एक गारवा हॉटेल आहे, प्रसिद्ध, खूप जुनं आहे. हे बघा मित्रांनो, हे नाशिकचं प्रसिद्ध एक्सप्रेस इन हॉटेल. आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा पाऊस किती जोरात चालू आहे. आणि तो बघा बाजूलाच हायवे, हे बघा बाजूला हायवे बघा. आणि हे एक्सप्रेस इन हॉटेल. आणि या रोडने आपल्याला मित्रांनो सरळ जायचं आहे. सरळ पुढं फाळके स्मारक आहे. म्हणजे समोर पांडवलेलं दिसतंय बघा. आता धुकं आहे त्यामुळे जास्त दिसत नाही आहे ते. धुकं, सर्व धुकं आहे त्यामुळे बघा आता सर्व अंधुक अंधुक दिसतंय. ते तिकडे जे दिसतंय का, ते जे दिसतं ते पांडवलेलं आहे. त्याच्या पायथ्याशी जे फाळके स्मारक. आणि बघा हे गुजराती लोकांचे हे तंबू आहे. हे गणपती बनवण्यासाठी येत राहतात हे दरवर्षी इथं. बघा पावसाचा दणका. जबरदस्त पाऊस चालू आहे मित्रांनो. हे बघा आता हे थोडंसं पुढं गेलं का फाळके स्मारक येईल आता. हे बघा ते पांडवले नाही, ते उंच दिसतं तो डोंगर, तो पांडवलेण्याचा डोंगर आहे. भरपूर फार धुकं आहे तिथं. म्हणजे ढग अक्षरशः टेकलेले आहे ते वरती. हे बघा आता आपण थोडं पुढं गेलं लेफ्ट मारायचं आपल्याला फाळके स्मारकामध्ये. हे बघा आता हे आलं स्मारक, फाळके स्मारक. पांडवलेणी, फाळके स्मारक, बौद्ध लेणी, सर्व काही इथं आहे. एक सुट्टीमध्ये यायला काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम ऐतिहासिक ठिकाण आहे. तेव्हा मित्रांनो आपण एंट्री करतोय फाळके स्मारकामध्ये. बघा बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे. पाऊस चालू आहे मस्तपैकी, हिरवगार एकदम. हे तेव्हा किती छान वातावरण आहे बघा. थंडगार हवा सुटलेली वातावरण. आणि बघा मित्रांनो हे जे दिसतंय ना ते पांडवलेन आहे. आणि बुद्ध स्मारक, फाळके स्मारक हे सर्व मध्ये बघा इथं आतमध्ये. तर आपल्याला आता जायचं डाव्या बाजूला. तेव्हा इकडं आपल्याला जायचं आहे. आपले जे स्वयंपाकाचे भांडे जे काल आणलेले होते इथं ना, ते आपल्याला घेऊन परत रिटर्न सिडकोला न्यायचे. तर बघा आता आपल्याला इथून पहिला राईट घेतला की आपण त्या बिल्डिंगमध्ये जाऊ. आपण ही जी बिल्डिंग दिसते ना, मग त्या बिल्डिंगच्या थोडंसं पुढंच आपल्याला जायचं आहे. नाही बघा या छोट्याशा रस्त्याने. आणि बघा ही पांडवलेणी बघा, सर्व धुकं आहे बघा, सर्व ढग आहे. पावसाचं पाणी सुद्धा मध्ये येऊन राहिलेलं आहे काच उघडे असल्यामुळं. बघा पाऊस आणि पाऊस, फक्त पाऊस आणि पाऊस, भरपूर पाऊस, पाऊसच पाऊस. मजा येते मित्रांनो पावसामध्ये. हे सर्व पांडवलेनं तर मागचा बघा. आणि जोरात येते पाऊस, आतमध्ये पण पाऊस येतोय. हे बघा हा पांडवलेनाचा भाग बघा. हा बघा मित्रांनो हा पांडवलेनाचा भाग, सर्व धुकं आहे बघा. हा पांडवलेनाचा डोंगर संपूर्ण धुकं आहे. आणि बघा आता आपल्याला जिथं जायचं आहे ना
हे बघ, ह्या बिल्डिंगमध्ये आपल्याला मटेरियल ते स्वयंपाकाची भांडी घ्यायची आहे. ही जी खाली बिल्डिंग दिसते ना त्या बिल्डिंगमधून, हे बघ ह्या बिल्डिंगमधून आहे ना मित्रांनो, इथून आपल्याला स्वयंपाकाची भांडी घ्यायची आहे. तर चला एंट्री करूया इथं आपण. हे बघा मित्रांनो, काल आपण इथं भांडी सोडून गेलो होतो, आता इथूनच भांडी घ्यायची आहे आपल्याला. तर चला मित्रांनो, आता आपण ती भांडी गाडीत टाकू आणि जाऊया सिडकोला घेऊन. हे बघा मित्रांनो, आता ती मटेरियल बघा गाडीमध्ये, एवढे असे पातेले वगैरे. चला ही ठेवली का आपण निघूया. मित्रांनो चला आता आपण गाडीमध्ये बघा सामान लोड केलेलं आहे आणि निघूया आता आपण राणा प्रताप चौकामध्ये. चला गणपती बाप्पा मोरया. काय पाऊस काही थांबत नाहीये आणि आज नाही वाटत पाऊस थांबेल म्हणून. चला हळूहळू जाऊ. हा सर्व पांडवलेनी एरिया आणि आता आपण चालू सिडकोला. हे बघा तो समोर दिसतो ना तो हायवे, त्या उडान पुला खालून त्या साईडला गेला का त्या सर्व्हिस तिकडच्या सर्व्हिस रोडनी सरळ सिडको. हे बघा या बोगद्यातून आपल्याला तिकडच्या सर्व्हिस रोडला जायचं आणि सरळ जायचं खाली. बघा मित्रांनो हा बोगदा निघून राईट मारून सरळ जायचं आहे आता आपल्याला. हे बघा मित्रांनो आता आपलं सरळ जायचं. चलो हे बघा बाजूला हायवे, मुंबई आग्रा रोड हायवे, उडान पूल आहे आणि इकडं सर्व इंडस्ट्रियल एरिया. हा जो हा एरिया ना हा संपूर्ण इंडस्ट्रियल एरिया, आंबड इंडस्ट्रियल एरिया. आणि पाऊस बघा मित्रांनो किती जबरदस्त आहे ना, सारखं आहे बघा. या कंपन्या सर्व इकडं. परत पुढं जर गेलं तर मोठमोठ्या कारचे शोरूम आहे. मर्सडीज कार, के एम ज्या नवीन आहे आता त्या सर्वांचे, महिंद्रा, सर्व मोठमोठे शोरूम आहे इथं गाड्यांचे, फोर व्हीलरचे. हे बघा सर्व फोर व्हीलर गाड्या इथं. हे बघा मित्रांनो हे आहे मर्सडीजचं शोरूम आहे. ऑडी मोठमोठे शोरूम आहे सर्व. आणि हे बघा खड्डे मोठमोठे पण मोठमोठे शोरूम, मोठमोठे हॉटेल आणि मोठमोठे खड्डे पावसामुळं. तर सध्या हे आहे आमच्या नाशिकचं वैशिष्ट्य आहे. आणि पाऊस बघा, पाणी बघा किती जबरदस्त आहे. हे बघा मित्रांनो नदीच वाहती रोडवरती बघा पावसाची. हे बघा पाऊसच पाऊस आणि त्या पावसात गाडी चालवायला मजा येते मित्रांनो. हे बघा आता हे जे आहे ना हे KMचं शोरूम आहे बघा, फोर व्हीलरचं. नवीनच तयार होते, अजून बांधकाम चालू आहे. KMचं शोरूम आहे मोठं. आणि हे रोडवरती नदी बघा. हे बघा पाण्याचा धबधबा पावसामुळं भरपूर पाणीच पाणी. सर्व हिरवगार आणि हरित नाशिक आहे मित्रांनो. जिकडं तिरकं हिरवगार वातावरण आहे, एकदम निसर्ग सौंदर्याने भरलेलं आहे पूर्ण नाशिक.
हा बघा, हा एक गणेश चौक. मित्रांनो, आपल्याला इथं राईट मारून मग सरळ जायचं. पाऊस आणि जोरात आहे पाऊस आणि खड्डे पण मस्त पैकी आहे. काही काही ठिकाणी गाडी आदळून जाते. यावर्षी मित्रांनो कोकणासारखा नाशिकमध्ये पाऊस पडला. कोकणाला जसं वातावरण राहतं पावसाळ्यामध्ये तसं नाशिकचं वातावरण झालेलं आहे. कोकणाचीच आठवण येते. यावर्षी कोकणाचीच आठवण आली. भरपूर पाऊस झाला कोकणासारखा, मजा आली. बघा हे खड्डे आणि पाणी. चला आता इथून आपल्याला राईट मारायचं आहे. हे बघा मित्रांनो, हा आला आपला नाका, राणा प्रताप चौक. आणि त्याच्या पुढं आपल्याला थोडं जाऊन आहे ना हे मटेरियल सोडून यायचं आहे. तो चलो. हा बघा, हा नाका आपला. हे बघा, आता इथून राईट मारला का ते बर्वे कॅटरर्स आहे, तिथं हे भांडी सोडायची. हे बघा, आता इथून राईट मारला का समोरच येते. हे बर्वे कॅटरर्स आहे, इथं आपल्याला मटेरियल सोडायचं आहे. इथं आता उतरायला आलेलो आपण मटेरियल. हे बघा, सगळी या का डायरेक्ट मध्ये. चला मित्रांनो, आता गाडी खाली झाली आपली. बर्वे कॅटरर्स. हॅलो मित्रांनो, तर आपण आता ते बर्वे कॅटरर्स आहेत तिथं त्यांची भांडी सोडून आहे ना आपण नाक्यावरती आलेलो आहे. आणि मित्रांनो, आता मग आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, नेहमी हसत राहा, हसवत राहा आणि आनंदी राहा मित्रांनो. तर चला, ओके, बाय बाय.